शिवसैनिकांसाठी आजचा दिवस आनंदाचा आणि उत्सवाचा आहे। रायगडच्या पालकमंत्री पदासाठी मंत्री भरत गोगावले यांच्या नावासाठी तिन्ही आमदारांनी संघर्ष उभा केला होता। या संघर्षाला आता यश मिळालंय असं म्हणावं लागेल, अशी प्रतिक्रिया आमदार महेंद्र थोरवे यांनी दिली। यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाम भूमिका घेत भरत गोगावले यांच्या पाठीशी उभे राहिले। आमच्या शिवसैनिकांसाठी आणि रायगडच्या जनतेसाठी आजचा दिवस हा आनंदाचा दिवस आहे, उत्सवाचा दिवस आहे। कारण आज श्रावणी पहिला सोमवार आहे, नागपंचमी आहे ना। आजच्या सणासुदीच्या पहिल्या सणाच्या दिवशीच या ठिकाणी भरत शेठ यांना रायगडचे पालकमंत्री, मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी या सर्वांनी आज रायगडचे पालकमंत्री म्हणून भरत शेठ गोगावले यांची नियुक्ती केलेली, घोषणा केलेली आहे। त्यामुळे रायगडकरांमध्ये अतिशय उत्साही वातावरण संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये झालेलं आहे। खरं तर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की रायगडचे पालकमंत्री भरत शेठ गोगावले यांनी शिवसेनेला मिळावं, यासाठी तिन्ही आमदारांनी एकत्रपणे येऊन हा संघर्ष, हा लढा उभा केलेला होता। आणि या लढ्याला खऱ्या अर्थाने आज यश आलं असं म्हणावं लागेल। कारण जो संघर्ष आम्ही तिघांनी केला, या संघर्षाला खरं तर आमचे नेतृत्व शिंदेसाहेब यांचे मनापासून आभार व्यक्त करावा लागेल की साहेबांनी ठामपणे भूमिका आमच्या मागे उभे राहिले आणि त्यांनीसुद्धा त्यावेळेस सांगितलं की नाही, आपण भरत शेठ यांनाच रायगडचे पालकमंत्री करू, यासाठी मी ठामपणे तुमच्याबरोबर उभा आहे। आणि मग सरकारमध्ये चर्चा करून, देवेंद्र फडणवीस साहेबांशी चर्चा करून, त्यावेळेस अजितदादांशी चर्चा करून, आता सुनीताताईंशी चर्चा करून शिंदेसाहेबांनी हा तिढा कायमस्वरूपी संपवला आणि रायगडला भरत शेठच्या रूपाने पालकमंत्री आम्हाला मिळालेला आहे। ह्या गोष्टीचा मनस्वी आनंद मला आणि माझ्या सर्वच शिवसैनिकांना, माझ्या मतदारसंघातील शिवसैनिक आणि संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या शिवसैनिकांना आजचा दिवस हा आनंदाचा दिवस आहे।